दाओसमध्ये 2 दिवसांमध्ये 4.5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार तर सर्वात जास्त MOU करण्यामध्ये यशस्वी झाल्याची मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। महाराष्ट्रामधील पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधी इत्यादी विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती। दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली गौतम अदानींची भेट। अदानी समूह तेलंगणामध्ये करणार 12,400 कोटींची गुंतवणूक। महाराष्ट्र सरकारनं आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमा भागामध्ये प्रवेश करू नये, महाराष्ट्र सरकारला अशा सूचना केल्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती। आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका, 22 जानेवारीला सुनावणी। मुंबई पुणे महामार्गावरती आजही 6 तासांचा ब्लॉक। पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक। मुंबईतल्या अंधेरीच्या गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे निर्देश। पालिका केसडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीची कारवाई, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर, देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूरचा दौरा। लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी अमरावती शहरामध्ये आज काँग्रेसची पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं साधला राजू शेट्टींशी संपर्क। स्वाभिमानीनं महायुतीमध्ये सहभागी व्हावं, भाजपची राजू शेट्टी यांना विनंती केल्याची माहिती। फलटणमधून देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेनं रवाना होताच उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीला। तिकीट द्या म्हणजे आपल्या दोघांचं बरं चालेल, रामराजे नाईकांचं उदयनराजेंना साकडं। सोलापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट। 100व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी भेट। सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, त्यामुळे त्यांच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी कधी ऐकली नाही। आता गृहमंत्री असल्यानं पाणी चोरणाऱ्यांवरती कारवाई करण्याची जबाबदारी माझी, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवरती बोचरी टीका। मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवा, फडणवीसांचा राऊतांवरती निशाणा। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले नेते, अशा वैफल्यग्रस्त व्यक्तीच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं? ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ते इतरांवरती आरोप करतायत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ठाकरेंवरती टीका। न्यायव्यवस्थेवरती प्रश्न उभा करणं हे लोकशाहीसाठी घातक, आपल्या बाजूनं निकाल लागला म्हणून टीका करणं योग्य नाही, आव्हाडांच्या पायाखालची वाळू घसरतीये, दादा भुसे यांची उद्धव ठाकरे आणि आव्हाडांवरती टीका। अमोल बेटकरेंचं मुख्य प्रवक्तेपद 6 महिन्यांच्या आत काढलं, अजित पवार गटाकडून उमेश पाटील यांची नियुक्ती। उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरील पुढील सुनावणी 20 तारखेला। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल, सरकारी आणि बचाव पक्षामध्ये 2 तास झाला युक्तिवाद। राज्यामध्ये गलिच्छ राजकारण सुरू, नार्वेकरांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। तर मनोज जरांगे आणि मराठा समाज मुंबईकडे जाणं सरकारला परवडणारं नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुपर वॉरियर कार्यकर्त्यांची सोलापूरमध्ये बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भाजपकडून बैठकांचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला प्रशासकीय विभागांच्या 2024-2025च्या कार्यक्रम आखणीचा आढावा। प्रत्येक विभागानं केंद्राचा अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, अजित पवारांच्या सूचना। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये शिवसेनेचा युवा संवाद मेळावा। सरकारचे निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, मंत्री दादा भुसे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन।
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गटाकडून स्त्री शक्ती संवाद अभियानाला सुरुवात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी साधला स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धुळे लोकसभा मतदारसंघाच्या हालचाली सुरू। मागच्या 3 टर्ममध्ये काँग्रेसला यश न आल्यानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा, माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी। 20 जानेवारीला मुंबईमधील प्रभादेवीमध्ये आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्ची बांधणी सुरू। मुंबई विमानतळावरती विमानाच्या शेजारीच प्रवासी बसल्या प्रकरणामध्ये इंडिगोला 1,20,00,000चा दंड, तर मुंबई विमानतळाला 60 लाखांचा दंड। इंडिगो एअरलाइन्स आणि मुंबई विमानतळ प्रशासनाला ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचा दणका। मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारीच्या दरम्यान मुंबई फेस्टिव्हलचं आयोजन पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती करणार आयोजन। अमरावतीहून अयोध्येसाठी 500 किलो कुंकू पाठवलं गेलं। सकल हिंदू समाजानं कुंकू पाठवण्याचा संकल्प केला होता। त्यानिमित्तानं अमरावतीमध्ये राजकमल चौकामध्ये कुंकू अर्पण सोहळ्याचं आयोजन। शिर्डीच्या ग्रामीण भागातील अनेक संत महंतांना अयोध्येचं आमंत्रण। कोपरगावमधील निमंत्रण मिळालेल्या संतांचा पाद्यपूजन करून सत्कार। अजित पवार गटाचे नेते आशुतोष काळेंकडून या सोहळ्याचं आयोजन। नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीकडून राम मंदिरांच्या उद्घाटन सोहळ्यावरती बहिष्कार। आम्हाला मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय, अशा आशयाचं पत्रक काढून उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याच्या नक्षलवादी महिलांच्या सूचना। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रकाश आंबेडकर जाणार नाहीत। आंबेडकरांचे ट्विट। अयोध्येमधील सोहळा भाजप आणि संघानं हायजॅक केल्याची टीका। साताऱ्यातील कराडच्या बुधवार पेठेमध्ये गॅस लिकेजमुळे सिलेंडरचा स्फोट, 7 ते 8 जण जखमी। यवतमाळच्या राळेगावमध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू। रोडच्या विरुद्ध दिशेने ये-जा करणाऱ्या दुचाकीचा अपघात। धुळ्यामध्ये रुग्णवाहिकेमधून सुरू असलेली गोतस्करी पोलिसांनी थांबवली। निर्दयीपणे वाहतूक होत असलेल्या 10 गायींना जीवदान। नागपूरमधील महादुला परिसरामध्ये पतंग पकडताना कालव्यामध्ये 7 वर्षीय मुलगा गेला वाहून। एक भाऊ बचावला। कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती खानिवडी टोल नाक्याच्या जवळ कारला भीषण आग। आगीमध्ये कार जळून खाक। प्रेम प्रकरणामधून मुलाच्या वडिलांची निर्घृण हत्या। सांगली तालुक्यातल्या शिराळा तालुक्यातली घटना। 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। लातूरच्या पेठ गावाच्या जवळ तरवजा नदीच्या पुलावरती आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह। औसा आणि लातूर पोलिसांची घटनास्थळी धाव। बसच्या धडकेमध्ये शाळकरी मुलाचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या चित्तेगावमधली घटना। संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड। शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून राज्यातील आशा सेविका बेमुदत संपावर। नागपूर जिल्ह्यातल्या आशा सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक महिलांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा। पालकमंत्री भुसे यांच्या मालेगाव संपर्क कार्यालयावरती मांडला ठिय्या। ऊस दरासाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेचा 2 तास रास्ता रोको। ऊसाला 2,700 रुपये भाव देण्याची केली मागणी। सोयाबीनला भाव मिळावा यासाठी सेनगावमध्ये आंदोलन। ठाकरे गटाच्या वतीनं सोयाबीनमध्येच समाधी घेण्याचा केला प्रयत्न। राष्ट्रीय लिंगायत महासंघाच्या वतीनं 19 जानेवारीला सोलापूर बंदची हाक। सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप। संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी। सगळे सोयरे या शब्दावरून मनोज जरांगे आणि सरकारमधील वाद संपण्याची चिन्ह। बच्चू कडूंच्या माध्यमातून सरकारला पाठवलेल्या कच्च्या मसुद्यामध्ये जरांगेंनी काही बदल सुचवले। लवकरच कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता। अटल सेतू प्रकल्प बाधितांना 2013च्या कायद्यानुसार भरपाई द्या। मुंबई हायकोर्टाचे शासनाला आदेश। ठाण्यातल्या काही भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेचं दुरुस्तीचं काम सुरू। परभणी शहरातल्या 4 रस्त्यांचा प्रश्न सुटला। 4 रस्त्यांसाठी 62 कोटींचा निधी मंजूर। काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांची माहिती।
रुग्णवाहिकेचा वापर करून गांजाची तस्करी केल्याप्रकरणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उलगडत. अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईमध्ये शहरातील विविध भागांमधून 1,31,00,000चा 96 किलो गांजा जप्त. कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरती अवतरले सीगल पक्षी. सीगल पक्ष्यांच्या या आगमनाचा मच्छीमारांना फायदा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे काजूचा मोहोर काळवंडण्यास सुरुवात. कोरड्या हवेमुळे आणि उत्तर भारतातील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये गारठा राहणार. जळगावमध्ये 9.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. राज्यामध्ये JN1 व्हेरियंट रुग्णांची संख्या वाढत असून पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण. राज्यामध्ये 451 रुग्णसंख्या असून पुण्यामध्ये सर्वाधिक 189 रुग्णसंख्या. सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती. केंद्र सरकारची सवलतीच्या दरातील खाद्यतेल आयातीला मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ. आयात शुल्कामध्ये मोठी सवलत दिल्यानं पुढील वर्षभर खाद्यतेलाचे दर कमी राहण्याचा अंदाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये महाराजांच्या जीवनावरती आधारित हिंदी नाटक आणि प्रदर्शनाचं आयोजन. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमामध्ये सहभाग. 22 जानेवारीला देशभरातील सर्व न्यायालयांना सुट्टी जाहीर करा. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडिया सरन्यायाधीशांकडे मागणी करणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्यापही रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण नाही. केजरीवाल यांची माहिती. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू. श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य आणि निर्मोही आखाड्याचे महंत धीरेंद्र दास आणि पुजारी सुनील दास यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहाची पूजा संपन्न. अयोध्येमधील रामललांची मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं मंदिरामध्ये आणण्यात आली असून सुरक्षितपणे मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवण्यात आली. लता मंगेशकर यांनी गायलेला श्लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट. देशाला 22 जानेवारीच्या सोहळ्याची प्रचंड उत्सुकता आहे, मात्र यामध्ये आपल्या लाडक्या लता दिदींची उणीव भासेल. पंतप्रधानांकडून भावना व्यक्त. केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन. अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी केरळमधील रामास्वामी मंदिरामध्ये दर्शन घेता आलं. हे माझं भाग्य, मोदींचं वक्तव्य. भारताचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवरती रोमांचक विजय. टीम इंडियाला T20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भय यश. कर्णधार रोहित शर्मानं T20 सामन्यामध्ये ठोकलं 5वं शतक. 69 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांसह रोहितची नाबाद 121 धावांची खेळी. कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंगची 190 धावांची नाबाद भागीदारी. रिंकू सिंगनंही 39 चेंडूंमध्ये ठोकल्या 69 धावा. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रिंकू सिंगच्या भागीदारीनं भारतानं केल्या 212 धावा. प्रत्युत्तरामध्ये अफगाणिस्तानही 20 षटकांमध्ये 212 धावन केल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुरुवात केली. भारतानं 11 धावा केल्या. बदल्यामध्ये अफगाणिस्ताननं 2 विकेट गमावत केली फक्त 1 धाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.